ती मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग आकांक्षा, तू जर अशी इमोशनल झालीस तर आम्हाला घरातून बाहेर पडणं सोपं होईल का? हे खूप चुकीचं घडतंय. या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय आता आम्ही मनातून घेतलेला आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तुला जर त्रास होत असेल तर एक सांगू का? सामान बांधायला आम्हाला मदत कर. आमच्याकडे वेळ कमी आहे आणि रात्री आम्हाला पॅकिंग करून निघायचंय. चल प्लीज. चल चल, टाइमपास नको करू. चला, मी आता सौम्याला फोन करून घेतो. तिला या सगळ्याची काहीच कल्पना नाहीये. म्हणजे तिने अजून तुझा फोन उचललाच नाहीये? नाही. सॉरी 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 काय सॉरी? बघून नाही चालतंय? तुला बघता येत नाही का? मी बघूनच चालत होतो. ते सौम्याचा फोन आला. आगाऊपणा करू नकोस. मारलं का? मारल्यावर मला एनर्जी येते. आता कसं घरात असल्यासारखं वाटतं नाही? घराचा फील येतोय. तुला सांगतो, म्युझिकच्या रिदमवर पाय थिरका आणि घरात आल्यावर घर बघून असं दिल धडकायला पाहिजे तर मजा आहे नाही? हो, म्हणजे सॉरी, घर असं चार भिंतींचं नसतं ना. तेच तर तुला सांगतोय कधीपासून. घराला कसं टॉयलेट, बाथरूम, बाल्कनी हे सगळं असायला पाहिजे. एक एसी असायला हवा, एक फ्रीज असायला हवा, तर त्याला घर म्हणतात नाही? नाही, म्हणजे अगदी तसंच म्हणायचं नव्हतं मला. म्हणजे ते तर हवंच आहे, पण घर कसं असं माणसांनी बनलेलं असायला हवं ना. म्हणजे घरातली माणसं आपली वाटायला हवी, तर त्या घराला अर्थ आहे ना. म्हणजे असं म्हणायचं होतं मला, पण इट्स ओके. अच्छा, पण आता कसं घरात असल्याचा फील येतोय की नाही काय रे? मला एक गोष्ट सांग, मी इथे येण्या अगोदर पण असं अलूफ राहायचा की मी आल्यानंतर हे सगळं सुरू झालंय? जरा हळू बोलशील का? तू येण्याआधीपासून तो असाच आहे. म्हणजे मुंबईपासून शांतता जशी 2 हात लांब असते ना, तसा हा माणसांपासून असतो. म्हणजे बोलायचं वेगळं भाडं पडेल असं सांगितल्यासारखं वागतो हा. म्हणून तर आता तू आलायस तर जरा बरं वाटतंय मला. आपण याला आपला रूममेट करून घेऊन चूक तर केली नाहीये ना? हे अगदीच तसं काही नाही आहे. तू तर आजच आलायस. आपण चेक करूया.
चेक करायला तो काय ट्यूबलाइट आहे का? तू बघ ना, ही बाबा राघवची स्टाईल आहे. तुझं नाव राघव लवेकर आहे ना? मग हा बाबा राघव कोण आहे? अरे मीच बाबा राघव. हा असं आहे का ते? मला का मारलंस तू? अरे मी असा थकलो की आजूबाजूच्या माणसांना मारतो, मग मला एनर्जी मिळते. आणि सध्या मला एनर्जीची खूप गरज आहे. असं असा मला का मारतोस? मी ऐकून घेतो म्हणून काय? अरे एनर्जी मिळते खरं सांगतो. एनर्जी मिळते खरं सांगतो. मी ऐकून घेतो म्हणून काय? काय चाललंय? मारामारी करायची तुला? अरे असं मारतात का? एक मिनिट थांबा. काय झालंय? हे घर आहे, कुस्त्यांचा आखाडा नाही. आणि तू राघव, एनर्जी हवी ना तुला? चल मला पण हवी. मारामारी करायची. पहिला लागलं मला. मारामारी कर. अरे मला नाही, ह्याला मार. चला.
गाईज, याचं काय करायचं? राहू दे. आता आपण कशाला कोणाला घाबरतो? माणसं कायमची घर सोडून जाताना त्यांच्या भिंतींमधला पण जीव जात असेल का? बघा ना, या भिंती किती निर्जीव वाटतायत. मला रिकाम्या भिंतींची खूप भीती वाटते. विनय, राघव, किल्ली, नका ना जाऊ प्लीज. आता नाही वाटत इथे थांबावं असं. एक प्रवास संपला. आता नवीन ठिकाणी मुक्काम. घराचंही माणसांसारखंच असायला हवं होतं ना. आपण जिथे जाऊ तिथे आपल्या बरोबर यायला हवं होतं. इथेच सोडून जाऊया सगळं. इथल्या आठवणी सगळं, नाहीतर फार त्रास होईल. करेक्ट आहे. आता पाऊल पुढे टाकलंय तर पुढचा विचार करूया. मागे वळून बघूयात नको. आम्ही निघतोय काकू. घर नीट स्वच्छ केलेलं आहे. तरी काही राहिलं असेल तर एकदा बघून घ्या प्लीज. इतके दिवस आम्हाला तुमच्या घरात इतक्या प्रेमाने राहू दिलं, आमची काळजी घेतलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. घर आम्हाला आमचं असल्यासारखंच वाटायला लागलं होतं. पण एक ना एक दिवस इथून निघून जायचं हे लक्षातच आलं नाही कधी.
या किल्ल्या. सुमित, काका, बरं झालं तुम्ही आलात. म्हणजे जाण्या अगोदर भेट तरी झाली आपली. हो ना, आम्हाला वाटलं होतं आम्ही इथून गेल्यावर परत तुमची भेट कधीच होणार नाही. कुठेही जात नाही आहात तुम्ही. त्याचा आव्या ठेवा तुमच्याकडे. विचार कसला करताय सांगितलेलं कळत नाहीये का सुमित? त्या चावीनं कुलूप उघडा, आतमध्ये जाऊन बसा गुपचूप. सॉरी काका, आता ते शक्य नाहीये. आमचं घराबाहेर पडायचं ठरलंय. कोणाला विचारू? मालकाची परवानगी घेतली? काका, आम्ही गंमत म्हणून नाही जातो. आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. तुम्ही गेल्यानंतर इथे बरंच काही घडलंय काका. तुम्हाला याची कल्पना नाहीये. कल्पना नसती तर तिथं मजा करायची सोडून इथं आलो असतो का मी राघव? मला हिनं सगळं सांगितलंय. घर शोधा म्हणाले तर लगेच घर शोधायला निघालात ना तुम्ही? ते एका दिवसात हे घर सोडून. एवढा राग आला होता तुम्हाला काकूंचा? तसं नाहीये काकू. मग कसं आहे राघव? मी तुम्हाला 1 महिन्याची मुदत दिली होती ना, ती सुद्धा तुम्ही घर सोडून जावं म्हणून नाही. मला खात्री होती तोपर्यंत हे येतील आणि सगळं व्यवस्थित करतील म्हणून. तुम्हाला माझं मन कळलंच नाही. काकूंचं ओरडणं दिसलं तुम्हाला, त्यामागची काळजी नाही दिसली ना. लगेच घर सोडून निघाला. तुम्हाला मी माझी मुलं मानते ना, मग आईला मुलांवर ओरडण्याचा अधिकार नाहीये? हा, एका क्षणात परक केलं तुम्ही मला. माझ्या लक्षात आलं की माझ्या थांबवण्याने काही आता तुम्ही थांबणार नाहीये. म्हणून मग लगेच फोन केला मी ह्यांना म्हटलं जिथे असाल तिथून पहिली फ्लाईट पकडून ताबडतोब निघून या. श्रीकांत कुठे? घरात आहे. चला. काका, काका ऐका ना, आमच्यामुळे उगाच तुमच्यात वाद नको. काका प्लीज. 20,000 रुपये घालवलेत मी फ्लाईटवर. 20,000 सगळे तुमच्याकडून वसूल करायचे मला. कळतंय? I'll catch you later. Bye. बाबा, तुम्ही असे अचानक? अहो सांगायचं ना मला. मी हो, आय सी. यांनी तुम्हाला बोलवून घेतलं तर म्हणून तुम्ही आलात. मला कोणी बोलावून घेतलं, कशासाठी बोलावून घेतलं, मी इथं अचानक कसा आलो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधूया आपण. पण त्याआधी तुम्ही इथं निर्माण करून ठेवलेले प्रश्न, त्याची उत्तर शोधूया का जरा? श्रीकांत, काय करायचं रे तुझं?
ते देवारात बसतोस? बसू तुला? काका पाणी. बघितलं, मी सांगितलं होतं का तिला पाणी आण म्हणून? स्वतः काळजीने घेऊन आली माझ्यासाठी. आणि तुम्ही, मी सांगूनही काही गोष्टी विसरलात तुम्ही. काय सांगितलं होतं मी तुम्हाला जाताना? गुण्यागोविंदानं राहा, भावंडांसारखे राहा सांगितलं होतं ना? अरे मग काय चाललंय काय हे? भावंड? बाबा प्लीज तुम्ही यांना माझी भावंड वगैरे म्हणून ना मला उगाच गिल्ट देऊ नका. हे जे काय वागलं ना गेल्या काही दिवसात, तुम्हाला हे कळलं ना, तर तुम्ही यांना मुलं मानाचं सोडून द्याल आणि धक्के मारून बाहेर लावून लावाल. हे अशा मुलांबरोबर ना संबंध नसलेलाच बरा. अरे वा, तो आता बापाला शिकवणार का कुणाशी संबंध ठेवायचा, कसा संबंध ठेवायचा ते?